कल्पना करा, तुमच्याकडे जगातील सगळी संपत्ती आहे, हवे तसे कपडे, हवी ती गाडी, बँक बॅलन्स फुल आहे, पण तुमच्याकडे एकही असा माणूस नाही ज्याला तुम्ही फोन करून मनमोकळं बोलू शकता. अशा पैशाचं तुम्ही काय कराल? आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत जे ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण हेच आजच्या जगाचं रिअल इन्कम आहे. पैसा की नाती? चला एक वेगळा दृष्टिकोन पाहूया. लोक म्हणतात पैशाने सगळं विकत घेता येतं. खरं आहे, पण पैशाने फक्त सोयी विकत घेता येतात, समाधान नाही. हॉटेलचं बिल भरता येतं, पण घरच्या जेवणाची चव विकत घेता येत नाही. हॉस्पिटलचं बिल भरता येतं, पण आयुष्य विकत घेता येत नाही. लग्नाचा थाटमाट करता येतो, पण जोडीदाराचं खरं प्रेम विकत घेता येत नाही. पैशामुळे नाती कशी बनतात? आजकाल लोक नात्यांनाही बँक बॅलन्स सारखं बघू लागले आहेत. हा माणूस मला काय देऊ शकतो हा विचार करून नाती जोडली जातात. पण लक्षात ठेवा, जे नातं पैशाच्या पायावर उभं असतं ते पैसा संपला की पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळतं. एक गुपित सांगू का? खरा श्रीमंत तोच आहे ज्याच्या अंत्ययात्रेला लोक सुट्टी काढून नाही तर वेळ काढून येतात. माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आहे. एका श्रीमंत बापाने आपल्या मुलाला विचारलं, तुला माझ्याकडून काय हवं आहे? मुलगा म्हणाला, बाबा तुमच्या तासाभराची किंमत किती आहे? बापाने विचारलं, का बाळा असं का विचारतोयस? मुलगा म्हणाला, मला तुम्हाला तेवढे पैसे द्यायचे आहेत जेणेकरून तुम्ही आज रात्री माझ्यासोबत जेवायला बसू शकाल. मित्रांनो, हीच आजच्या जगाची शोकांतिका आहे. आपण पैसे कमावण्याच्या नादात ती माणसंच गमावून बसलोय ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतोय. पैसा कमवा, खूप कमवा, कारण स्वाभिमानाने जगण्यासाठी तो हवाच. पण लक्षात ठेवा, पैशाचा माज दाखवून नाती तोडू नका. कोणाच्या गरिबीची चेष्टा करू नका, कारण वेळ कोणाचीही बदलू शकते. दिवसातून 10 मिनिटे तरी अशा लोकांशी बोला ज्यांच्याशी बोलून तुम्हाला मनापासून आनंद मिळतो, पैसा नाही. शेवटी इतकंच म्हणेन, बँक खात्यात किती शून्य आहेत यापेक्षा तुमच्या आयुष्यात किती हसरे चेहरे आहेत यावर तुमची श्रीमंती मोजली जाते. जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या एका अशा मित्राला किंवा नातेवाईकाला पाठवा ज्याला तुम्ही खूप मिस करताय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.